श्री गुरुचरित्र अध्याय 50. यवन राजाच्या विस्फोट व्याधीचे निवारण. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकास म्हणाला, वत्सा, श्रीपाद वल्लभांनी एका परटात तो पुढील जन्मात राजा होशील असे वरदान दिले होते. ती कथा तुला माहीतच आहे. तो परीट पुढे यवन धर्मात जन्मून वेदरचा राजा झाला. राज ऐश्वर्याचा उपभोग घेत असताना पूर्वसंस्कारांना अनुसरून तो ब्राह्मणांचा, हिंदूंच्या देवदेवतांचा आदर ठेवायचा. यवन धर्मगुरूंनी त्याच्या मनात हिंदूविषयी द्वेष निर्माण करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण त्याने कोणालाही जुमानले नाही. पुढे त्या राजाच्या मांडीवर गळू झाले. ते उपचारीनेही बरे होईना. त्याने ज्ञानी ब्राह्मणांना उपाय विचारला. मग त्यांच्या सूचनेनुसार तो वेषांतर करून एकटाच पाप विनाशी तीर्थास गेला. त्या तीर्थात भक्तिपूर्वक स्नान केले. तेथे एक संन्यासी भेटला. राजाने त्याला गळू दाखवून उपाय विचारला. संन्यासी म्हणाला, तू एखाद्या सत्पुरुषाचे दर्शन घे. त्याच्या कृपेने तुला बरे वाटेल. मी तुला एक कथा सांगतो, म्हणजे तुझी खात्री पटेल. अवंती नगरीतील एक आचारभ्रष्ट ब्राह्मण नेहमी पिंगला नामक वेश्येकडे जात असे. ऋषभ नावाचा एक महायोगी त्या वेश्येच्या घरी भिक्षेसाठी आला असता ब्राह्मणाने व वेश्येने त्याची मनपूर्वक सेवा केली. त्या दोघांनी आशीर्वाद देऊन ऋषभ निघून गेला. या पुण्याईने तो ब्राह्मण व्रजबाहू राजाच्या सुमती नामक पत्नीच्या पोटी जन्मला. ती गरोदर असताना तिच्या सवतीने मत्सरग्रस्त होऊन तिच्यावर विषप्रयोग केला. त्यामुळे तिच्या सर्वांगावर भयंकर फोड उठले. त्यातच तिची प्रसूती झाली. विषामुळे बालकाच्या अंगावरही भयंकर फोड उठले होते. राजाने खूप उपचार केले. शेवटी त्यांचे हाल पाहावेनासे झाले. तेव्हा राजाने त्या दोघांना घोर अरण्यात सोडून दिले आणि आक्रोश करत पुढे निघाली. तिची अवस्था पाहून गुराख्यांना दया आली. त्यांच्या सांगण्यावरून ती पद्माकर नामक वैश्य राजाच्या नगरास गेली. राजाला भेटून आपल्या दुर्दैवाची कहाणी ऐकवली. त्याने तिच्या निवासाची, अन्न वस्त्राची व औषध उपचारांची व्यवस्था केली. काही दिवसांनी राजपुत्राचे निधन झाले. सुमती दुःखावेगाने आक्रोश करू लागली. राजस्त्रियांनी व लोकांनी तिचे खूप सांत्वन केले, पण ती शोकावेग कमी होईना. तेवढ्यात ऋषभ योग्याचे आगमन झाले. त्यानेही तिला समजावले. ती म्हणाली, महाराज, व्याधीने मला गांजले, पतीने हाकलले, मी हीन झाले आणि आज हा एकुलता पुत्रही गेला. माझ्या जगण्याचा अर्थ संपला. देवाने मला मरण द्यावे. ऋषभाला तिची दया आली. त्याने अभिमंत्रित भस्माने राजपुत्रास जिवंत केले. मग त्याच भस्माने त्या मायलेकरांना पूर्णतः व्याधिमुक्त केले. सोमतीने कृतज्ञतेने योग्याचे पाय धरले. तिला आणि राजपुत्राला कल्याणपर आशीर्वाद देऊन ऋषभ निघून गेला. ही कथा सांगून तो संन्यासी यवन राजाला म्हणाला, तू गाणगापुराला जा. तेथील नरसिंह सरस्वतींचे दर्शन घे. तुझे कार्य होईल. त्याप्रमाणे तो राजा गाणगापुरात आला. श्री गुरूंची चौकशी करीत संगमावर गेला. त्याला पाहून श्री गुरु म्हणाले, काय रे परिटा, आजपर्यंत कुठे होतास? हे एकदाच राजाला पूर्वजन्माचे स्मरण झाले. गुरुदेव, आपण इथे असे म्हणून त्याने श्री गुरु चरणांना आनंदाने मिठीच मारली. श्री गुरूंनी त्याला येण्याचे कारण विचारले. त्याने गळू दाखवण्यासाठी वस्त्र दूर केले, तर काय आश्चर्य, ते केव्हा जिरून गेले होते. राजाचा आनंद गगनात मावेना. त्याने श्री गुरूंना मेन्यात बसवले आणि त्यांच्या पादुका हातात धरून मठाकडे निघाला. राजाने त्यांना आपला दरबार दाखवला आणि त्यांच्या नगरात येण्याची विनंती केली. श्री गुरूंनी त्याला पाप विनाशी तीर्थावर भेटण्यास सांगितले आणि ते शिष्यासह अदृश्य झाले. ते पाप विनाशी तीर्थावर प्रकट झाले. तेथे सायन देवाचा पुत्र नागनाथ त्यांना भेटावयास आला. त्याच्या आग्रहावरून श्री गुरु त्याच्या गावी जाऊन पुनश्च पापिनाशी तीर्थावर परतले. यवन राजाने आपले सैन्य पुढे पाठवून दिले आणि श्री गुरूंपाशी आला. त्यांना सन्मानाने आपल्या नगरात नेले. त्याने श्री गुरूंकडे मुक्ती मार्गाचे ज्ञान मागितले. श्री गुरु त्याला म्हणाले, राजा, पुढे राज्याची सूत्रे मुलांकडे सोपवून तू श्रीशैल पर्वतावर ये. तिथे आपली पुन्हा भेट होईल. राजाचा निरोप घेऊन श्री गुरु गौतमी तेरी आले. तिच्या काठची पुण्यक्षेत्रे पाहत ते गाणगापुरास आले. त्यांच्या दर्शनाने भक्तांना परमानंद झाला.
काही दिवसांनी त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावून घेतले व ते म्हणाले, बिदरचा राजा माझा भक्त झाला आहे. आता यवनाचे येथील येणे जाणे वाढेल. त्याचा लोकांना आणि विप्रांना उपद्रव होईल. म्हणून मी प्रकट रूपाने श्रीशैल पर्वतावर जाणार आहे आणि गुप्तपणे तेथेच राहणार आहे. मी तिथे गेलो तरी भक्तांच्या उद्धारासाठी सूक्ष्म रूपाने निरंतर येथेच असणार आहे. ते ऐकून शिष्याच्या व भक्ताच्या डोळ्यात पाणी आले.